नाजोक येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडली। वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागल्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे। वाल्मिकची सोनोग्राफी करण्यात आली, त्याची मधुमेहाची तपासणी झाली, त्याचं ब्लड प्रेशर चेक करण्यात आलं आणि त्याच्यावर आता आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले। बुधवारी वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याला स्लीप ॲपनिया आजार असून सीपॅप मशीनची गरज असल्याचं न्यायालयात सांगितलं। त्यामुळे न्यायालयानं वाल्मिक कराडला सीपॅप मशीन देण्याची मागणी जी होती त्याला मान्यता दिली। मात्र बीड कारागृहात असलेल्या कराडची तब्येत बुधवारी रात्री अचानक बिघडल्यामुळे त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर वाल्मिक कराडला नेमके आजार आहेत तरी किती असा प्रश्न त्यावरून पडतोय। त्याला अटक झाल्यानंतर एकामागून एक आजार जे समोर आले त्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बुधवारी रात्री वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। कोठडीमध्ये असताना त्याची तब्येत बिघडली, त्यामुळे बुधवारी रात्री वाल्मिकला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्याला पोटदुखी होती आणि पोटदुखीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात सध्या वाल्मिक कराडवरती उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडची गुरुवारी सोनोग्राफी करण्यात आली। बुधवारी त्याला ॲडमिट केल्यानंतर गुरुवारी सोनोग्राफी करण्यात आली, तर रक्त आणि लघवीच्या नमुन्यांची सुद्धा त्याची तपासणी करण्यात येते। तर वाल्मिक कराडला सर्दी, ताप आणि खोकला झाल्याची माहिती मिळाली आहे। बीड जिल्हा रुग्णालयाच्या 6 नंबर वॉर्डमध्ये त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत।